नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आज आलो आहे वसे पाचूबंदर इथे. आपली नवीन बोट चालू झाली आहे रोरो फेरीमधून. इकडून वसे पाचूबंदरवरून चालू होते आणि भाईंदर जेटीवरती सोडते. तसंच सेम भाईंदरवरून चालू होते आणि वसे जेटीवरती सोडते. तर आता आपण एक्सपिरियन्स घेणार आहेत. सर्वजण तर एक्सपिरियन्स घेऊन झाला, आता आठवडा झाला असेल चालू झालं आहे. तर आपण पण आलो जरा एक्सपिरियन्स घेऊया. काय प्राईज आहे सर्व तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. हे बघा, एक फेरी आले इकडे, अजून एक बोट आले तिकडे. मला वाटतं चालू झालं असेल. जाऊया तिकडे, प्राईस वगैरे दाखवतो तुम्हाला काय आहे पर पर्सन. आणि बाईकचं आणि फोर व्हीलरची लाईन पण लागली इकडे. ही सुविधा आहे, सर्वांसाठी आहे आणि मला तरी वाटते ही उपयोगी आहे सुविधा. कारण की आपण वसईवरून जातो वसई स्टेशनपर्यंत, त्या टायमामध्ये तर आपण इकडून वसई आपली बोट घेतली रोरो फेरी तर आपण भाईंदरला 15-20 मिनटात पोचू. आणि याच्या दोन मार्ग होते, एक रेल्वे मार्गे आणि रोडवे. तर दोन्ही पण टाईम होतो. आपल्या रोडला गेला तर भरपूर टाईम होतो. एकदम आपण पूर्ण हायवे मारून येतो. घोडबंदरला तर ट्रॅफिक किती असते. आणि ट्रेनला गेलो तर ट्रेनला पण गर्दी. तर आपण जाऊया आणि एक्सपिरियन्स घेऊया कसा आहे. इकडे तिकिटाचे सर्व कॉस्ट लिहिलेले आहे. सायकल, मोटरसायकल, फोर व्हीलरचं पण आहे. 12 वर्षावरील असेल तर 30 रुपये आणि 13 ते 12 असेल तर 15 रुपये. नंतर लंच ब्रेक पण दिलेला आहे. फेरी बोट सुटण्याची वेळ वसई. इकडे तिकीट काउंटर आहे आणि ती फेरी आले तिकडे. फायनली आम्ही बोटीमध्ये आलो आहे रोरो फेरीमध्ये. इकडे बाईक लागल्यात, हे आपली इकडे बाईक लावले. बाकी फोर व्हीलर आहे सर्व. वसईवरून 12 वाजता सुटणारी आहे. वसईवरून 12चा टायमिंग आहे. नंतर लंच ब्रेक आहे. त्याच्यानंतर तिकडून 1:15 वाजता भाईंदरवरून आहे. वरती जायला रस्ता आहे. आपण आलो वरती, चाललो आहे. बाकीचे वरती बसलेत भरपूर. जेटीवरून निघाले. गाड्या बघा किती आहे त्याच्यामध्ये. बाईक लागल्यात. आपली बाईक आहे इकडे. रेल्वेचा ब्रिज आहे. ट्रेन चाललंय. या आता भाईंदर जेटीवर आलं. आता पण पोचते आता. याच्या भाईंदरवरून मग आता 1:15 वाजताची शेवटची आहे फेरी. त्याच्यानंतर मग 2:15 वाजता चालू होईल. 2:15 वाजता वसईवरून आहे आणि 3 वाजता भाईंदरवरून आहे.
भाईंदर जेटीवरती आलो आणि परत आपण आतमध्ये एंट्री केली, रोरो फेरीमध्ये आलो. कारण की 1:45 परत रिटर्न होती, त्याच्यामुळे ते बोलले टाईम नाही आहे म्हणून लगेच आलो. तर परत आतमध्ये बसलो. मागे गाडी आहे सर्व. तर आपण आतमध्ये जाऊया आणि कॅप्टन आहे त्यांचे एक्सपिरियन्स कसा होता त्यांना विचारूया आपण. आपण आलो आता इंजिनमध्ये. तर आपल्याबरोबर काका आहेत. तुमचं नाव? नमस्कार, मी पंकज मास्टर. तर ह्या बोटीचा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? एक्सपिरियन्स म्हणजे एकदम छान आहे. मला कधी मी 2006 पासून सिटीला काम करतो. 2006 ते 2024 मला कालावधी झालेला आहे. चांगला एक्सपिरियन्स आहे. आणि पॅसेंजरचा एक्सपिरियन्स? हा पॅसेंजर हर तऱ्हेचा पॅसेंजर आपल्या सीटवर येतो. चांगलं आहे. पॅसेंजरची सेवा करणे आमचं कर्तव्य समजतो. आलेला पॅसेंजर हे आमच्यासाठी भगवान आहे. त्याची सेवा करणे, त्याला एक साईडून दुसऱ्या साईडला सोडणं हे आमचं रोजचंच काम आहे. आता मी पण तोळीच आहे, आपली पण बोट आहे आणि आपल्या बोटीत तुम्ही बघितलं असतील. ह्या बोटीमध्ये आणि आपल्या बोटीमध्ये भरपूर फरक आहे. तर ह्या बोटीचं जर तुम्ही माहिती देऊ शकता का? याच्यामध्ये कसं आपलं फिशिंग आणि पॅसेंजर म्हणजे याच्यामध्ये भरपूर फरक असतात. फिशिंगला आपल्याला एक इंजिन फक्त हो. आणि पॅसेंजर रोरो बोट सेवा चालतात हर जिल्ह्यामध्ये कुठेही, त्याला 2 इंजिन असतात. तर त्याच्यामध्ये 2 इंजिनच्या मॅन्युअल आहे. मॅन्युअल. त्याच्यामध्ये एक हेड पिस्टन आणि एक्सिलेटर हे आपण एकावर ऑपरेट करू शकतो. हे हायड्रोलिक आहे. हायड्रोलिक. ओके. हे आपले डायरेक्शन म्हणजे हे आपण जहाजाची दिशा याच्यावर आपण जाऊ शकतो. म्हणजे पोर्ट साईडला जायचं आहे तर डाव्या बाजूला फिरवायचं, टॉपर साईडला जायचं तर उजव्या बाजूला फिरवायचं. आणि आपल्या या बोटीमध्ये किती गाड्या राहू शकतात असा? शासनाचं एक आहे लिमिट आहे की शासनाने आम्हाला 30 गाड्या 4 व्हीलर 30 गाड्या 30 गाड्या विथ 50 मोटरसायकल 50 मोटरसायकल आणि 100 पॅसेंजर एवढी क्षमता दिलेली आहे. तर थँक्यू, तुम्ही आपला एवढा टाईम दिल्याबद्दल आपल्यासाठी. चला. तर आता आपण बघितलं याच्यामध्ये कॅपॅसिटी केवढी असते. 30 कार घेऊन जाऊ शकतो. याच्यामध्ये लोड किती घेऊन जाऊ शकतो. तर आता टाईम झाला आहे याचा सुटायचा इकडून. परत आता भाईंदरवरून वसईला जाणार. तर माझा एक्सपिरियन्स होता असा की आपण रेल्वेपेक्षा आणि बाय रोडपेक्षा तर हा एक्सपिरियन्स चांगला आहे. रेल्वेने गेलो तर आपलं भीड पण असतं, गर्दी पण असते आणि बाय रोडला गेलो तर आपला टाईम पण वेस्ट होतो. ह्याच्यामध्ये आपले हार्डली 20 मिनटामध्ये आम्ही वसईवरून भाईंदरपर्यंत आलो. आता सेम डिस्टन्स तेवढंच कवर करणार.
जाण्यासाठी पण यांचा मार्ग आहे. एका साईडला बघू शकतो ग्रीन कलरचे एक पॉईंट आहे आणि एक ऑरेंज कलरचा पॉईंट आहे. याच्यामधूनच ते बोट काढतात. म्हणजे यांचा एक प्रकारचा एक वे आहे, एक रोड आहे, ते ह्याच्यामधूनच काढतात. जेटीवरती लागला. आलो आता आपण वसई जेटीवरती. तर आजचा एक्सपिरियन्स चांगला होता. तर तुम्हाला पण असा एक्सपिरियन्स घ्यायचा असला तुम्ही वसई पाचूबंदर इथे येऊ शकतात. मागे लिहिलं बघा पाचूबंदर आणि भाईंदर जेटीवरती स्टेशनवरून जवळच आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की व्हिडिओ कमेंट करून सांगा. भेटूया अशा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बिग थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.